नमस्कार, शुभ सकाळ. हा व्हिडिओ मी मराठीमध्ये ट्राय करतो आहे बिकॉज जसं कोविडमध्ये मी केले होते व्हिडिओ तेव्हा फेसबुकवर मी अल्टरनेट डे मराठी आणि इंग्लिश पाठवायचो. तर कालची स्टोरी जी होती ना ती मला वाटतं एकदा मराठीमध्ये शेअर झाली पाहिजे. मला टीम पण म्हटली की नाही सर एखाद दोन तरी व्हिडिओ मराठीमध्ये करत जा. इंग्लिशचं कारण काय बेसिकली बिकॉज ॲक्च्युली कॉन्टॅक्ट्स खूप आहेत ना कनेक्टेड. खूप जणांचं कॉमन लँग्वेज नेमकी इंग्लिश आहे नाही का, त्यामुळे करतो नाही का. मराठीमध्ये तर मी ऑलरेडी खूप व्हिडिओ केले ऑलरेडी बाय द वे. इट वॉज रिलेटेड टू की आपण आपल्या ज्युनियर्सना म्हणजे नाही का रिस्पेक्ट देणं इम्पॉर्टंट आहे, किंवा काही प्रॉब्लेम असेल नाही का जिथं त्यांना काहीतरी करेक्ट करायचे ते आपण 1 to 1 फेस टू फेस केलं पाहिजे, त्याच्यावर होता. तर एक त्याच्यात मी एक्झाम्पल काय दिलं आहे की एकदा एका मीटिंगमध्ये काय झालं की ऑफिस बॉयला थोडंसं नीट ट्रीटमेंट नाही केलं आणि मी तिथं व्हिजिटला करायला गेलो होतो ना. सो समजा आता आपल्या ऑफिसमध्ये कोणतरी दुसरं बाहेरनं आलं आहे, त्याच्यासमोर आपण जर रूडली बिहेव केलं नाही का, नीट बोललो नाही आपल्याकडे जो वर्क करतो ज्युनियर आपला, तर काय होतं की त्याच्यामुळे एक चुकीची इमेज जाते नाही का समोर, आणि आपल्या लक्षात पण येत नाही की आपण हे करतोय चूक. बिकॉज बऱ्याचदा जे जुने जनरेशन आहेत त्यांच्यामध्ये तर नाही का राजा प्रजा अशा टाईपचंच थोडंसं होतं नाही का सगळं. बट आमच्या मे बी नाही का लाईक जे 90s बॉर्न त्याच्या पुढचे, त्यांच्यामध्ये मी ऑब्झर्व करतो बऱ्यापैकी शाळेपासूनच किंवा नाही सगळीकडे एक ट्रीटमेंट होते ना, इक्वॅलिटीने ट्रीट करा सगळ्यांना. ते इम्पॉर्टंट आहे कारण सगळेजण ब्रँडिंग करतात की लोगो आपला भारी पाहिजे, ऑफिसचं इंटिरियर छान पाहिजे, कपडे छान पाहिजे, गाडी भारी पाहिजे. म्हणजे ब्रँडिंगसाठी नाही का खूप वेगळ्या कन्सेप्ट्स आहेत मार्केटमध्ये. बट व्हॉट आय फील की आपलं जे ॲक्च्युली कल्चर असतं ना, किंवा आपलं जे बिहेवियर असतं ऑफिसमध्ये, किंवा आपल्यापेक्षा खालच्या लोकांसोबत जसं बिहेवियर असतं ना, ते फ्रँकली खरं तर ब्रँडिंग आहे असं मला वाटतं. आणि मी कालच्या त्या व्हिडिओमध्ये हे पण बोललो की हा माझा एरिया ऑफ इंटरेस्ट आहे, ब्रँडिंग कम्युनिकेशन. MBAच्या वेळेला म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळेला माझ्या ह्या विषयामध्ये टॉप केलं होतं ना 2014-15 आणि बाकी पण काही विषयांमध्ये टॉप केलं होतं. ते का बिकॉज मी आवडीने म्हणजे मला आवडीचं होतं सगळ्या विषय, त्यामुळे मी शेअर करतो आहे ह्या रिलेटेड. सो मला काय वाटतं की तुमच्याकडे जर पॉवर आहे ना तर तुम्ही तुमच्या इक्वल लोकांमध्ये दाखवा, किंवा मग तुमच्यापेक्षा कोणतरी मोठं आहे ना त्याच्यामध्ये दाखवा. बट जे तुमच्याकडे काम करतायत बिचारे, हां ठीक आहे चुका होऊ शकतात, बट ते तुम्ही हे करा ना, म्हणजे पब्लिकली कशाला हे करताय तुम्ही, त्याला 1 to 1 एकदा मिटिंग करून सांगा ना की अरे असं कर तसं कर वगैरे. बऱ्याचदा असं समोर म्हणजे स्वतःला तुम्हाला सहन होईल का की जर तुम्हाला असं पब्लिकली कोणीतरी इन्सल्ट केलं तर, किंवा रूडली वागवलं तर, हे पण सध्या विचार करा. ओके, सायनिंग ऑफ. ही कॅज्युअल टॉक विथ कुशलमधला पहिला मराठी व्हिडिओ आहे. आय होप यू लाईक इट.